नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी वाईबवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा, घरी असलेल्या साहित्यात तयार होणारा आणि भयानक टेस्टी लागणारा सिनॅमन केक. बाहेर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पसरलंय आणि अशा हवामानात गरम चहा आणि काहीतरी गोड खायला मिळणं म्हणजे सुखच. जसं आपल्याकडे भारतात पावसात कांदा भजी आणि चहा असतो, तसंच अमेरिकेत हिवाळ्यात गरम चहा किंवा कॉफी बरोबर सिनॅमन केक खायची मजा वेगळीच असते. आणि हाच सिनॅमन केक आपण आज करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात केक बनवायला. ही इन्ग्रेडियंट लिस्ट आहे. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण या केक साठी लागणारे साहित्य आणि पूर्ण रेसिपी ऍड करणार आहे. सगळ्यात आधी एक बोल किंवा वाटी घ्या आणि त्यात पिठी साखर आणि सिनॅमन म्हणजे दालचिनीची पावडर मिक्स करून बाजूला ठेवा. आता हा आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे सिनॅमन शुगर तयार आहे. आता मी मेजरिंग स्केल यूज करते एक्झॅक्ट मेजरमेंट साठी, पण तुम्ही डायरेक्ट वाटी किंवा बोलचं माप घेतलं तरी पण चालेल. आता एका मोठ्या बोलमध्ये बटर आणि साखर एकत्र करून क्रीम सारखं फेटून घ्या. पण लक्षात ठेवा की बटर हे फ्रीज मधनं डायरेक्ट काढू नका. बटर हे सॉफ्ट असलं पाहिजे. सो केक करायच्या 2 ते 3 तास आधी बटर फ्रीज मधनं बाहेर काढून ठेवा. याने केकचा टेक्स्चर मध्ये खूप फरक पडतो. मग यामध्ये 2 अंडी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता या मिक्सचर मध्ये 2 कप मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण जे 1 कप दूध घेतलेलं ते या मिक्सचर मध्ये थोडं थोडं करून म्हणजेच छोट्या छोट्या बॅचेस मध्ये मिक्स करा. तुम्ही बघू शकता की मी इथे 3 वेळा दूध घालून मिक्स करते. एकदम घातलं की व्यवस्थित मिक्स होत नाही आणि या बॅटरच्या गुठळ्याही होऊ शकतात. सो बॅचेस मध्येच मिल्क ऍड करा आणि सगळ्यात शेवटी थोडासा व्हॅनिला एसेन्स घाला. व्हॅनिला एसेन्स नसेल तर वेलची पूड घातली तरी चालेल. आता आपलं केक बॅटर एकदम रेडी आहे. केक टिन मध्ये घालायच्या आधी बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपर घालायचा, म्हणजे केक एकदम क्लीन निघून येतो आणि केकचा बेस या टिनला चिटकत नाही. यामध्ये आता 1 लेअर बॅटरची घालायची आणि त्यावर आपण आधीच तयार केलेली सिनॅमन शुगर स्प्रेड करायची. परत 1 लेअर बॅटरची घालायची आणि आपली सिनॅमन शुगरची लेअर पसरवायची. असं 3 ते 4 वेळा करायचं. शेवटी वरून पण थोडी सिनॅमन शुगर ऍड करून मी थोडंसं डिझाईन केलंय. आता हा केक तुम्ही गॅसवर कुकर किंवा कढईमध्येही करू शकता. मी ओव्हन मध्ये करणार आहे. त्यासाठी ओव्हन 5 मिनिट्स प्री हीट करून घेतला आणि आता केक टिन आत ठेवते. जवळपास 40 to 45 मिनिट्स मध्ये 180 डिग्री सेल्सिअस वर ओव्हन मध्ये हा केक एकदम छान बेक होतो. कढईमध्ये करणार असाल तर कढई 5 मिनिटं लो फ्लेम वर प्री हीट करून घ्यायची आणि त्यात हा केक 45 मिनिट्स ठेवून वरून झाकण ठेवायचं. आता आपला केक रेडी झालाय. कडा मोकळ्या करून घेतल्या आणि बटर पेपर काढला. वाह, काय मस्त फुललाय हा केक. घरात कुकीज, केक किंवा कोणताही बेकरीचा पदार्थ केला की काय मस्त बेकिंगचा वास सुटतो ना, आणि त्याने तो पदार्थ कधी खाईल असं होतं. केक आता थंड झालाय आणि आपण त्याला कट करूयात. आहा हा, हे सिनॅमन शुगर मुळे आलेलं टेक्स्चर बघा. एकदम सॉफ्ट आणि फ्लफी झालंय. बर्फात बसून गरम चहा आणि हा सिनॅमन केक म्हणजे खरंच पावसात कांदा भजी खाण्याचं अमेरिकन व्हर्जनच झालं. चला, आता केक तयार झाला. बाहेर बर्फाची शांतता, आत सिनॅमन केकचा सुगंध.
गरम चहा, थोडीशी गोडी आणि हा हिवाळा झकास आणि कोझी. हा केक खूपच सॉफ्ट, हलका आणि सिनॅमन फ्लेवरने भरलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्लॉग शेअर करा, लाईक करा आणि अजून अशाच अमेरिकन मराठमोळ्या व्लॉगसाठी अमेरिकन लाईफ मराठी वेबला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या जवळच्यांबरोबर हा व्लॉग शेअर करा. भेटूयात लवकरच. बाय.